अल्पसंख्याक सेल आणि ओबीसी सेल बाबत रोहित पवारजींनी जे आरोप केलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारचे संविधानमध्ये जे बदल करण्यात आलेला आहे त्याबाबत, ते त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. पण माझं असं म्हणणं आहे की अल्पसंख्याक सेल आणि ओबीसी सेल याला डावलून सुनील तटकरे आणि इतर लोक जे या संविधान बदलण्यामध्ये सामील आहे, त्यांचा काय कट होता, पक्ष कोणाच्या दावणीला त्यांना बांधायचा आहे, अजितदादांचा पक्ष कोणाच्या दावणीला नेमकं ते बांधायचा प्रयत्न करत आहेत, हा माझा सवाल आहे. दुसरा विषय, अजितदादा असताना त्यांनी महायुतीचं जे सरकार आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेला होता की दादा त्या सरकारमध्ये असताना मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाजाला घाबरण्याचे काही कारण नाही, ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. दादांची ही भूमिका त्यावेळेस मुस्लिम समाजाला पटली होती आणि म्हणून दादांसोबत मुस्लिम समाजाचे लोक होते. सध्या 2-3 दिवसा अगोदर अजितदादांच्या पक्षातलेच जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, अल्पसंख्याक समाजातले नेते आहेत, मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी सुद्धा अल्पसंख्याकांबद्दल सौतेला व्यवहार त्या पक्षात होत आहे दादांच्या जाण्यानंतर, असा आरोप केलेला आहे. मग एकदा माझा सुनेत्रा वहिनींना माझं एक विनंती आहे की त्यांनी एकदा अल्पसंख्याक समाजाबद्दल सुद्धा काही लक्ष घालावा. दुसरा विषय असा आहे की आज अचानक 28 जानेवारी नंतर सूरज चव्हाण प्रकट झाले आणि त्यांनी आरोप केला की 4 कोटीचा पॅकेज, 4 करोड रुपयाचा पॅकेज रोहितजींनी एका कंपनीला दिलेला आहे. ते काय आहे तो विषय, काय त्यांनी आरोप केला, त्या आरोपावर मी काय बघितलेलं नाही. परंतु माझा एक सवाल सूरज चव्हाण यांना आहे की 28 जानेवारीला दादांचा अपघात झाला, त्या दिवसापासून ते आजपर्यंत सूरज चव्हाण गप्पा होते आणि आज जसे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर आरोप सुरू व्हायला लागले, ते असं अचानक सूरज चव्हाण प्रकट झाले आणि प्रकट होऊन त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वाचवण्याकरिता रोहित दादांवर आरोप केले. माझं असं मत आहे की 28 जानेवारीला जेव्हा दादाचा अपघात घडला त्या दिवसापासून दादांच्या पक्षामध्ये फक्त रुपाली पाटील ठोंबरे हे ताई जे आहेत, हे ताईंनीच दादांच्या अपघाताची चौकशी करण्याबाबत मागणी केलेली आहे. दादांच्या पक्षातले इतर नेते का याविषयी बोलत नाही? सूरज चव्हाण आजपर्यंत का गप्प होते? आनंद परांजपे पण काही दिवसा अगोदर म्हणत होते की सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीवर जर आरोप कराल तर ठाणेचे कार्यकर्ते उत्तर देतील. ठाणेचे कार्यकर्ते आणि तुम्ही अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याबाबत का सडकवर उतरले नाही? का तुम्ही भाजपचा समाचार घेतला नाही? तुम्ही युती सरकारमध्ये असताना का मागणी केली नाही? आता मी जर असं सांगणार, तुम्ही जर हे सांगतात की रोहित दादांनी पॅकेज दिलेला आहे, तर मी तुम्हाला विचारतो की दादांच्या अपघाताबद्दल नाही बोलण्याकरता तुम्ही कोणाकडून पॅकेज घेतलेलं आहे का? असं उत्तर द्या ना मला, याचं जनतेला उत्तर द्यायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.